नमस्कार. मुरंबामध्ये आपण पाहत आहोत आरती पायऱ्यांवरती पाय घसरून पडते. चक्कर आल्यासारखं होतं तिला. मग सगळेजण तिला सावरायला जातात. सगळा आरडाओरडा सुरू होतो आणि अभिला सगळेजण हाक मारू लागतात. अभि इकडे रेवाच्या मिठीत आरामशीर बसलेला असतो. सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून रेवा म्हणते तू खाली जा आणि तो म्हणतो तू खाली येऊ नकोस, तुला सगळेजण काही ना काही बोलत असतात, मी जाऊन बघून येतो. मग इकडे खाली सगळेजण आरतीला पाणी वगैरे देत असतात. काय झाले म्हणून विचारणा करत असतात. तुम्हाला बरं वाटत नाही का असंही रमा विचारू लागते. मग ती म्हणते मला बरं वाटते, मी थोड्या वेळ रूममध्ये बसते, मग मला बरं वाटेल. सगळेजण तिला धीर देत असतात. तेव्हा अभिही तिथे येतो. अभि तिला विचारू लागतो, खांद्यावरती हात ठेवतो. काय ग, काय झालं? तेव्हा ती म्हणते काही झालेलं नाही आणि सगळ्यांसमोर काही दाखवत ना तिने खांद्यावरचा हात त्याचा ढकलवून दिलेला असतो. इकडे बाबांना सगळी गोष्ट माहिती असते पण ते कोणाला काही बोलत नाही. आरती म्हणते तुम्ही तुमचं काम बघा, मी अक्षय भाऊजी आणि आनंद भाऊजींसोबत रूममध्ये जाते. मग दोघांसोबत ती रूममध्ये जाते. सगळेजण तिला तिची चौकशी करायला जातात आणि सरबत निंबू आणू का म्हणून सगळे तिला आग्रह करत असतात. मग ती म्हणते मला माझ्या आईची खूप आठवण येते, मी आईकडे जाऊ का? इकडे रमा तिला सरबत बनवण्यासाठी खाली येते आणि ती बघते की मुरंब्याच्या बाटलीतनं अथर्व कॉक्रोच बाहेर काढत असतो. तेव्हा रमा म्हणते तू त्यात टाकतोय का काढतोय? मग तो म्हणतो याच्यात पडलं होतं ते काढत आहे. तेव्हा ती म्हणते नाही, मी खूप लक्ष देऊन बॉटल्स भरते, याचा अर्थ तू त्याच्यामध्ये कॉक्रोच टाकत होता. तितक्यात तिथे अक्षय येतो. पण अक्षयला तो दाखवतो की मी असं काही केलेलं नाही, तिचा गैरसमज झाला. मग अक्षय तिला समजावू लागतो आणि रमा रागारागाने निघून जाते. अथर्व म्हणतो मी इथं न राहणं योग्य आहे, मी माझ्या घरी परत जायला हवं. पण अक्षय तिला म्हणतो नाही, कुठंच जायचं नाही. मग सगळेजण आरतीची मनधरणी करू लागतात. तू का जात आहेस माहेरी? तेव्हा ती म्हणते मला इथे करमत नाही, मला माझ्या आईची खूप आठवण येते म्हणून मला तिच्याकडे जावं वाटत आहे. आजी म्हणते अगं आम्ही सगळेजण आहोत ना, तुझी डिलेवरी इथे व्यवस्थित होईल, काळजी करू नको. पण तिचा हट्ट आहे की मला माझी डिलेवरी माझ्या आईकडे जाऊनच करायची आहे, मला इथे राहायचंच नाही. मग सगळेजण म्हणतात आम्ही खाली जातो, तू आराम कर. मग सगळेजण गेल्यानंतर जान्हवी पुन्हा वापस येते. तिला विचारू लागते नक्की काय झालं आहे? तुझ्या चेहऱ्यावरनं सगळं समजतंय, तू मला तरी सांगू शकतेस ना? तेव्हा ती सांगायला तयार नसते. जान्हवी खूप आग्रह करते तेव्हा तयार होते सांगायला. पण ती म्हणते एक वचन आहे, द्या मला, कुणालाही मी जे सांगतेस ते सांगायचं नाही. मग जान्हवी तयार होते. इकडे अक्षय आणि मुरंबा कॉक्रोच ह्या गोष्टीवरती अक्षयरामामध्ये चर्चा चालू असते. जवळजवळ भांडणच होत असतात. तिथे जान्हवी येते. आता तुम्ही दोघे पण का भांडताय म्हणून तिला ती बोलते आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणत त्यांच्या रूममध्ये जाते. मग इकडे आरती तिची बॅग भरते. कळल्या अक्षय आणि रमा तिच्या रूममध्ये जातात. काय झालंय म्हणून विचारतात. रमा म्हणते आमचं काही चुकलं आहे का? तेव्हा ती दोघांचा हात हातात घेते. तुमच्या दोघांमध्ये कधीही तिसऱ्या व्यक्तीला येऊ नका, तुम्ही दोघं नेहमी आनंदात राहा असं बोलते. तिच्या कोड्याचा अर्थ अक्षयला कळला. अक्षय म्हणतो तुमच्या दोघांमध्ये कोणी तिसरी व्यक्ती आली आहे का? मग खूप विचारल्यानंतर ती कबूल करते. ढसाढसा रडू लागते आणि तिच्यासोबत घडलेली सगळी हकीकत ती रमा आणि अक्षयला सांगायला सुरुवात करते. इकडे घरातले सगळ्यांसमोर एका रूममध्ये आजीने अभिला बोलवलेलं असतं. रमाकांत म्हणतो तू तुझं आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे जगू शकतो, पण तुझ्या बायकोसोबत, इतरांसोबत नाही. सगळ्यांसमोर आता अभि आणि रेवाचं भांडं फुटलं आहे. सगळेजण त्याला ब्लेम करत असतात की तुझ्यामुळेच आरतीची तब्येत अशी खालवली आहे. तेव्हा तो सगळ्यांवर चिडतो, मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू द्या, तुम्ही मला सांगायचं नाही मी ते कसं जगू. पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.